दिवाळीच्या नंतर जी पौर्णिमा येते ना, त्या पौर्णिमेच्या वेळेस 8 दिवस इथे यात्रा असते ह्या देवीच्या, हरसिद्धी मातेच्या मंदिराची इथे ना. यात्रा मोठी असते, पण मला त्याआधीच जायचं होतं रिटर्न माझ्या घरी सोलापूरला. तर त्याआधी आम्ही इथं आलो दर्शनासाठी आणि मला असं खूप वाटत होतं ते पाळणे वगैरे बघून, की का अशी ना यात्रा थोडी आधी असती, पण काय करायचं मला थोडंसं आधीच जावं लागणार. मग दर्शन केलं रेणुका माता आणि हरसिद्धी माताचं आणि नंतर मम्मी गेली घरी आणि मी आली माझ्या फ्रेंडच्या घरी. जेवायला बोलवलेलं होतं आणि मस्त माझ्या फेवरेट एनी टाईम असलेल्या की डाळबट्टी बनवली होती. तिच्या सासूने बनवली होती. एकच नंबर छान झाली होती. थोडी बहुत पद्धत वेगळी, थोडी बहुत कट करण्याची प्रोसेस वेगळी, बाकी टेस्टला सेम असते. डाळबट्टी फेमस आहे संभाजीनगरला. नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त इथे जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर साफसफाई करून आम्ही इथं तयारीला लागलो आमचे मस्त व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी, रील्स वगैरे बनवण्यासाठी. कारण की आम्हा चौघींना पण रील्सचं खूप आवड आहे. तरी मी तेवढ्या बनवत नाही आता, पण लग्नाच्या आधी भरपूर बनवत होते. पण जेव्हा पण आम्ही असं फ्रेंड्स वगैरे मिळतो ना, तेव्हा आमचं काही नाद जो असतो तो सुटत नाही. आम्हाला काढायचेच असते फोटो वगैरे असू दे किंवा रील्स वगैरे असू दे. बाकी त्याच्यासाठी आम्हाला जे काही तामझाम करायचे ना ते आम्ही करणार. मी इथे तयारी करतोय आणि कविता थोडी प्रॅक्टिस करत होती, कारण की तिला रील्स वगैरे तेवढं काही जमत नाही. तरी ती थोडासा प्रयत्न करत असते. म्हणजे ह्या सगळ्या पागल फ्रेंड्स असल्या ना, त्यांच्यासोबत थोडंसं मिक्स झालं पाहिजे त्यासाठी. आणि इथे मी जाळी वगैरे काही काढत नाही, फक्त नाटक करते. बाकी रील बनवण्यासाठी मी तर चढलेली. सेकंड डे मी निघाली माझ्या सासरी जाण्यासाठी आणि पप्पा आले होते मला सोडवायला. पप्पाला म्हटलं, पप्पा जाताना थोडी स्माईल करा ना. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.